आमदार महेंद्र थोरवेंचे भाचे संकेत भासेंचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला, पीडित बोराडे कुटुंबाचा आरोप। हल्ल्याच्या घटनेने कर्जतमध्ये खळबळ। कर्जत तालुक्यातील देऊळवाडी परिसरात शेतकऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। शेतकरी भूषण बोराडे, वडील रमेश बोराडे आणि भावासह शेतात असताना काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या हल्ल्यात बोराडे गंभीर जखमी झालेत। आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे कर्जतचे नगरसेवक संकेत भासे यांनी हा हल्ला केल्याचा बोराडेंचा आरोप आहे। कर्जत तालुक्यातील हालिवली ग्रामपंचायत हद्दीतील देऊळवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। शेतकरी भूषण बोराडे आपले वडील आणि भावासह शेतात उभे असताना काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे आणि नगरसेवक संकेत भासे असल्याचा आरोप बोराडे कुटुंबाने केला आहे। जागेच्या वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाने काही क्षणात हिंसक वळण घेतले। लोखंडी रॉडने भूषण बोराडे यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला। ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतरही मारहाण सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप आहे। वृद्ध वडील रमेश बोराडे यांनाही धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचे बोराडे यांचे म्हणणे आहे। माझं नाव भूषण रमेश बोराडे। माझ्या वडिलांच्या व माझ्या आजीच्या मालकी हक्काची जमीन आहे हालिवली पेट्रोल पंपाच्या समोर देऊळवाडी हद्दीमध्ये। त्या जमिनीचा सदरू व्यवहार संकेत भाषे, अशोक शेठ वसवाल आणि सागर वसवाल यांनी आणि त्यांचे एक नातेवाईक आहेत कोणतरी फटेचंद भुतरमल शहा यांनी तो व्यवहार केला काही महिन्यापूर्वी। आणि तिथे अवैधरित्या तो व्यवहार केला। आमच्या नकळत परस्पर संगनमताने तो व्यवहार केला आणि जागेवर अवैधरित्या आम्हाला धमकी देऊन दरवेळी ते ताबा कब्जा घ्यायला येतात आणि आम्ही त्याला विरोध करतो कारण जागा आमच्या वहिवाटीत आहे व आम्हाला न विचारता तो व्यवहार केला। आणि आजही ते तिथं आम्हाला न विचारता डायरेक्ट परस्पर कंपाऊंडचं काम करायला आले होते। तर आम्ही तिथं आधी ऑलरेडी इथं होतो, त्यांचे कामगार होते आणि थोड्या वेळाने तिथं संकेत भाषे आला आणि सोबत 4-5 गुंड घेऊन आला, 5-6 गुंड, डायरेक्ट आम्हाला मारहाणीला सुरुवात केली। त्याच्या हातामध्ये हत्यार पण होतं। गाडीतून जाऊन तर रिव्हॉल्वर काढायची भाषा केली, रिव्हॉल्वर काढायला गेला आणि त्याचा जो साथीदार त्याला ओमकार हांडे त्याला त्यांनी पुढे पाडलं मार। संकेत भाषेंनी पहिले आमच्यावरती धक्काबुक्की केली, वडिलांना माझ्या हात उचलला, मला धक्काबुक्की केली आणि नंतर त्या ओमकार हांडेने येऊन डायरेक्ट माझ्या वडिलांच्या मारलं कानफाडत आणि नंतर माझ्या भावाला पण मारहाण केली आणि माझ्यावरती दगड टाकली आणि त्या संकेतच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होता आणि ते रिव्हॉल्वर घेऊन त्यांनी आमच्यावरती डोक्यात डायरेक्ट इथं माझ्या दगड टाकली आणि परत अजून जीवे मारण्याची धमकी पण दिली तर तुम्हाला मी खलास करतो म्हणून, दिवसभरात तुम्हाला खलास करून टाकतो, कसं कोण अडवतोय बघतो माझी कामं। आणि सरळ सरळ दादागिरी करून आम्हाला ह्याला पण याचा बोट फ्रॅक्चर झाला आणि आज दिवसभरात तुमचा निकाल लावतो असं मला असं बोलून गेलाय। आता मी एकटा फिरतो, माझा भाऊ एकटा फिरतो, एक भाऊ जॉबला आहे, आम्ही कसं काय राहतो? एवढं दहशतीच्या वातावरण का झाली? आम्ही जागायचं काय? जागेचा व्यवहार तुम्ही केला, एकतर चोरटा व्यवहार केला, आमची जागा हडप करण्याचा प्रयत्न करता सरळ सरळ आणि आम्हाला मारता पण जागेवर येऊन। माझा इथं दुकान आहे, माझे गाळे आहेत, त्या गाड्यात येऊन तुम्ही मारता। 2 गाड्या संकेत भाषेत 40-40 नंबरची थार घेऊन तिथे आला होता मारायला आणि ओमकार हांडेमध्ये त्याची गाडी घेऊन ती 57-58 नंबरची ओरा कार आहे काहीतरी, ती घेऊन आलेली सफेद। डायरेक्ट मारहाण सुरुवात केली मला, माझ्या भावाला आणि वडिलांना। त्यांच्याजवळ पहार पण होती तिथं, आता पहार पण असेल, पहार होती त्यांच्याकडं, दांडकं होती, शीग होती, माझ्या डोक्यात वार केलाय ते आणि मारलं मेला म्हणून मला टाकून दिलं आणि पळून गेले सगळे। महाराष्ट्राचा बिहार होता कामाने। मी सर्वोच्च मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो, कर्जतच्या पोलीस निरीक्षक किंवा जे कोणी DYSP साहेब तर मागणी करतो की संकेत भाषेला प्रथम आरोपी ओमकार हांडे, द्वितीय आरोपी या दोघांना अटक करण्यात यावी। माझ्यावर जीवे प्राणघातक हल्ला केलाय तर मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आमची जी जागा आहे ना हालिवली पेट्रोल पंपाच्या इथे, तिथे आम्ही शेतावर काम करत असताना संकेत भासे आणि तो त्याची पोरं घेऊन आलेले होते, संकेत भासे, ओमकार हांडे, आणि त्यांनी गाडीमध्ये रॉड, दांडकं, शीक वगैरे घेऊन आलता आणि संकेत भासेंनी रिव्हॉल्वर माझ्या वडिलांवर लावलं होतं आणि वडिलांना आणि आम्हाला 3 भावांना त्यांनी धमकी दिलेली बघून घेतो तुमच्याला, मला आज कोण सोडणार नाही। आणि त्यांनी माझ्या भावावर वार केलेले आहेत, डोक्यावर वार झाले, रक्तप्रवाह भरपूर प्रमाणात आहे। त्यांनी त्याला मारून टाकलं तिथं आणि ते पळून गेले आणि माझ्या स्वतःच्या कानफडत मारले। माझ्या वडिलांवर त्यांनी दगडफेक केली, मारहाण केलेली आहे। त्यांनी मला मारलेलं आहे, इथं माझं बोट फ्रॅक्चर झालेलं आहे, वाकडा झालेला आहे।
महाराष्ट्राचा बिहार होता कामा नये. संकेत भासे त्याची पूर्ण फॅमिली यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. बोराडे फॅमिलीला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मुलांच्या जीवनाला धोका होता कामा नाही हा. त्याच्या पुढे माझ्या वडिलांवर आम्ही अहोरात्र जॉबला जातो. जॉबवरून घरी येताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद त्यांनी आम्हाला धमकी दिलेली की आम्ही तुम्हाला येता जाता कधी मारू, 4 फाट्यात आडून मारू, रस्त्याला हळदी लग्नांमध्ये मारू, अशी त्यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे. संकेत भासे आणि त्याच्या मुलांनी. संकेत भासे, ओंकार आंडे, परत त्यांनी जी 7-8 पोरं आणलेली, संकेत भासेंनी रिव्हॉल्वर आणलेली. रिव्हॉल्वर दाखवून त्यांनी त्या मुलांना सांगितलं का तुम्ही याला मारा, मी आहे इथंच, जे काय ते पुढे आपण बघून घेऊ. म्हणून मालक आम्ही आहोत. त्याच्यावर आमच्या शेतावर आम्ही स्वतः हक्क सांगणार आणि काम करणार. आणि यापुढे काही तिथं येऊन काही करायचं नाही का. त्याला जर काम करायचं असेल त्यांनी पूर्णपणे जागेचा हक्क सोड हक्काफोड केली नाही, जागेची मोजणी केली नाही, आकार फोड करावी, नकाशा फोड करावी, नंतर त्यांनी त्याच्या जागेत काय करावं. सध्या आम्ही कोणतंही काम त्यांना सध्या करून देणार नाही. कंपाऊंड नाही, मधलं कंपाऊंड नाही, पार्टिशन नाही टाकून देणार. यावेळी आरोपींनी पिस्तूल दाखवत जागा कशी देत नाही ते बघतो, ठार मारून टाकतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणात ओंकार हांडे याचेही नाव पुढे येत असून 5 ते 6 जणांच्या टोळीने हा हल्ला केल्याचा आरोप केला जातोय. घटनेनंतर कर्जत परिसरात तणावाचे वातावरण असून राजकीय हस्तक्षेपाने प्रकरण दडपले जाईल अशी भीती पीडितांनी व्यक्त केली आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. नगरसेवक संकेत भासे यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.